अलीकडे वारंवार चर्चेत असणाऱ्या अंधेकर गँगची पार्श्वभूमी नेमकी काय तेही पाहूयात। तर सुरुवात 1970च्या दशकात बाळू अंधेकरचा कपड्यांच्या बदल्यात भांडी विकण्याचा व्यवसाय होता। बाळू अंधेकरचा एका स्थानिक गुंडावर हल्ला झाला। गुन्हेगारी जगतात त्यानं पाऊल टाकलं। वनराजूने जाणून बुजून आमच्या दुकानावर कारवाई केली असा बहीण संजीवनीचा समज झाला। संजीवनी पती जयंत त्याचा भाऊ गणेश कोमकरनं वनराजच्या हत्येचा कट रचलाय। एक सप्टेंबर 2024 ला वनराजची निर्घृणपणे हत्या झाली। आयुष कोमकरची हत्या। वनराजच्या हत्येचा बदला म्हणून जयंत कोमकरचा मुलगा आयुष कोमकरच्या हत्येचा कट रचण्यात आला। पाच सप्टेंबर 2025 ला इमारतीच्या पार्किंग मध्ये 9 गोळ्या झाडून आयुषची हत्या करण्यात आली। लगेचच टोळी स्थापन करण्यात आली। मध्य पुण्यात भागात हप्ता वसुली सुरू झाली। बेकायदा व्यवसायही सुरू झाले। मुंबईतील अरुण गवळी गँगची संधाने, परिणामी अंधेकर गँगची ताकद वाढली। एकोणीसशे 75च्या सुमारास कसबा पेठेतील तरुण प्रमोद माळवतकर गँग मध्ये सामील झाला। एकोणीसशे 80च्या दशकात अंधेकर आणि माळवतकर यांच्यात तीव्र संघर्ष निर्माण झाला होता। माळवतकर कडून बाळूच्या जवळच्या सहकारावर हल्ला करण्यात आला आणि स्वतःची टोळी स्थापन करण्यात आली। सतरा जुलै 1984 रोजी माळवतकर गँगकडून कोर्टाच्या आवारात बाळू अंधेकरची तलवारीने हत्या करण्यात आली। काही दिवसातच अंधेकर गँगकडून पलटवार करण्यात आला। एकूण 6 जणांची हत्या करण्यात आली। मृतांमध्ये माळवतकरचे वडील, भाऊ, चुलत भावाचा समावेश आहे। बाळू अंधेकरचा मुलगा बंडू अंधेकरला अटक करण्यात आली। जन्मठेपेची शिक्षा त्याला सुनावली। जेलमध्ये गेल्यावर बंडू अंधेकर हा गँगचा म्होरक्या बनला। तर 19 नोव्हेंबर 1997 रोजी प्रमोद माळवतकर एन्काउंटर मध्ये ठार झाला। यानंतर बंडू अंधेकर गँगचं पुण्याच्या गुन्हेगारी विश्वावर वर्चस्व निर्माण झालं। एकोणीसशे 90च्या दशकात अंधेकर कुटुंबाचा राजकारणात प्रवेश होता। बंडूचे भाऊ उदयकांत आणि रमाकांत नगरसेवक पदी विराजमान झाले। एकोणीसशे 98 मध्ये वत्सला उर्फ अक्का अंधेकर पुण्याची महापौर झाली। बंडूची पत्नी राजश्रीनं 2007 आणि 2012 मध्ये निवडणूक लढवली। बंडूचा मोठा मुलगा वनराज अंधेकरनं 2017 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली। वनराज नगरसेवक बनल्यावर अंधेकर कुटुंबात वाद वाढले।